जर समजा तुम्हाला एक इक्वेशन दिले बघा, kx² - 14x - 5 इज इक्वल टू 0, बरोबर. आता या इक्वेशन मध्ये काय सांगितले की x ची जर किंमत जर तुम्ही 5 टाकली तर त्या समीकरणाला त्या ठिकाणी जे उत्तर आहे ते काय तर 0 आहे. म्हणजे ती त्या समीकरणाचे काय आहे, उकल आहे किंवा त्याचं ते रूट आहे, मूळ आहे. म्हणजे x बरोबर 5 हे या समीकरणाचं मूळ आहे. याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ आहे p ऑफ x जर समजा kx वर्ग वजा 14x वजा 5 तर त्याची किंमत किती आहे, 0, बरोबर. पण कधी आहे 0, ज्या वेळेला x ची किंमत किती टाकू आपण 5, त्यावेळेला त्या ठिकाणी या समीकरणाचं उत्तर किती येणार आहे, 0. आलं लक्षात. मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय दिले ते बघा, k बरोबर, त्यानंतर काय x चा वर्ग, x च्या जागेवर काय येणार बाळांनो 5, 5 चा वर्ग वजा 14, x किंमत किती आहे 5 वजा किती येणार 5. आता नीट लक्ष द्या, 5 चा वर्ग 25 न k ला गुणलं 25k वजा 14 पंचे 70 वजा 5 बरोबर काय येणार 0. त्यानंतर लक्षात घ्या हे 25k बाळांनो तसंच राहील, वजा 70 वजा 5 किती आलं वजा 75 बरोबर काय येणार 0. त्याच्यानंतर 25k बाळांनो तसंच राहील, बरोबर. हे 75 जे आहे ते वजा आहे, पलीकडे गेल्यानंतर साइड चेंज करून अधिक इथं काय येणार 75 बरोबर. पुढं आता मला सांगा k बरोबर काय राहील रे, k बरोबर हा 25 काय केला गुणुले, उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे डिवाइड होईल. 75 भागिले काय होणार 25. मग k ची व्हॅल्यू किती आली 25 k 25 3 75. मग k किती आला 3. असं तुम्हाला प्रश्न असतो, एक समीकरण दिलं जातं, त्या समीकरणाचं एक मूळ आहे किंवा कोणतीही संख्या ही त्या समीकरणाची उकल आहे असं सांगितलं जातं, त्यावेळेला k ची व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाते. कळलं. आता पुढचं सेकंड एक्झाम्पल बघा, नंतर लिहून घ्या, समजून घ्या. बघा kx वर्ग - 10x + 3 इज इक्वल टू 0. समजा आपण p ऑफ x लिहिले बाळांनो, काय दिले kx² - 10x + 3 इज इक्वल टू काय येणार 0. जर समजा x ची किंमत बाळांनो तुम्ही 3 टाकली, किती टाकली 3, तर त्या समीकरणाचं उत्तर काय येते 0 येते, बरोबर. म्हणजे तुम्हाला x जागेवर काय टाकायचे 3. मग k तसंच येईल, x ची किंमत किती 3, मग 3 चा काय होणार वर्ग वजा 10, 10 ला कोणी गुणले x न म्हणजे कोणी येणार 3 न अधिक काय येणार 3. आता इथं उजवी बाजू काय येणार 0. बघा 3 चा वर्ग 9, 9 गुणिले k 9k किती येणार 9k वजा 10 3 अधिक 3. पुढं हे 9k तसंच. आता हे वजा 30 अधिक 3 या दोघांची काय होणार आहे, चिन्ह समान आहेत का भिन्न, भिन्न. त्यांचे काय होणार 30 मधनं 3 गेले किती आलं 27, मोठ्या संख्येत चिन्ह वजा बरोबर काय आलं 0. लक्ष द्या 9k तसंच. ही वजा 27 कुठे डाव्या बाजूला, उजव्या बाजूला गेल्यावर अधिक 27 म्हणजे किती येणार बरोबर 27. 9 आणि k मध्ये काय आहे गुणाकार, 9 उजव्या बाजूला गेलं कुठे जाणार छेदामध्ये, मग k बरोबर किती येणार 27 भागिले 9 काय येणार 27 भागिले 9. मग k बरोबर किती बाळांनो 9 k 9 9 3 27 k बरोबर 3. k बरोबर 3. ज्या वेळेला x ची किंमत किती आहे 3 आहे, त्यावेळेला k ची किंमत किती मिळाली बाळांनो आपल्याला 3 मिळाली. किती मिळाली 3. आता बघा पुढे समीकरण काय दिले 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. या समीकरणाचं रूट काय दिले -7/5. याचा अर्थ काय, या समीकरणामध्ये तुम्ही x सॉरी इथं m आहे, m च्या जागेवरती जर समजा तुम्ही काय टाकलं -7/5 काय टाकलं -7/5 तर त्या ठिकाणी किंमत काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. काय मिळणार आहे किंमत काय मिळणार आहे 0. म्हणजे m ची व्हॅल्यू -7/5 जर समीकरणात टाकली तर त्या समीकरणाचं पूर्ण उत्तर काय मिळणार आहे 0. तर त्यावेळेला k ची व्हॅल्यू काढायची आहे. आता या समीकरणामध्ये बाळांनो काय दिले बघा p ऑफ m बरोबर किती 5m वर्ग
अधिक 2m अधिक k बरोबर 0. आता इथं p ऑफ m ची किंमत किती दिली बाळांनो -7/5 इज इक्वल टू 5 तसंच गुणिले m चा वर्ग म्हणजे -7/5 चा वर्ग अधिक काय 2 m ची किंमत माहिती आपल्याला किती -7/5 प्लस काय येणार k इज इक्वल टू 0. लक्ष द्या आता हे 5 तसंच राहील बाळांनो हा वजा 7 चा वर्ग 49 अधिक केला 5 चा वर्ग 25 अधिक वजा वजा 2 भागिले 5 अधिक काय येणार आहे k बरोबर 0. आता इथं लक्षात घ्या 5 1 k 5 वाचा 25. आता या दोघांचा विचार करायचा आहे छेद समान आहे का दोघांचा इथं 5 आहे इथं 5 आहे छेद एकच येईल 5 बरोबर. आता इथं अंशांची काय होणार वजाबाकी 49 वजा 14 अधिक काय येणार k बरोबर 0. आता सांगा 49 मधनं 14 गेले किती राहिले 49 मधनं 14 गेले 9 मधनं 4 गेले 5 आणि 4 मधनं गेला 3 किती आलं 35 भागिले 5 अधिक k बरोबर 0. आता इथं भाग जाईल 5 1 k 5 7 बरोबर पुढं k बरोबर काय येणार हे अधिक 7 आहे पलीकडे गेल्या k ची किंमत किती आली वजा 7 बरोबर.